समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील विविध गावांमध्ये दिव्यांग नागरिकांना शासनाकडून मिळणारा हक्काचा निधी वेळेवर वितरित केला जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत। त्यामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। निधीबाबत माहिती मिळवण्यासाठी ग्रामसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही काही ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप दिव्यांग नागरिकांनी केला आहे। तसेच काही ग्रामसेवकांकडून उद्धट व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आधीच विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या दिव्यांगांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेने सांगितले। या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग संघटनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी वेळेत मिळावा आणि शासकीय यंत्रणेकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी संघटना आग्रही आहे। या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेचे पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार, उपाध्यक्ष संजय चौगुले, सचिव राजू सुतार, महिला तालुका अध्यक्षा सोनाली पवार, उपाध्यक्षा राजश्री जगदाळे, सचिव जयश्री घोडके यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे राजेश तिरमारे, यशबाबा आईवळे तसेच प्रहार संघटना व रिपब्लिकन पार्टीचे इतर पदाधिकारी यांनी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व लेखी निवेदन सादर केले। या निवेदनात दोषी ग्रामसेवकांवर कारवाई करावी, निधी वितरण प्रक्रिया पारदर्शक करावी आणि विलंब टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। या इशाऱ्यामुळे तालुक्यातील प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चर्चेदरम्यान गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। नमस्कार, मी पलूस तालुका अध्यक्ष प्रहार संघटना। आज जो पलूस तालुक्यातील जो 5% निधीचा जो विषय आहे तो आज आम्ही सर्वजण संघटनेचे कार्यकर्ते आमचे निवेदन घेऊन बीडीओ साहेबांच्याकडे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि 5% निधी जो आहे ते सर्व ग्रामपंचायतला वर्ग करतो असं आश्वासन बीडीओ साहेबांनी दिलेलं आहे व काय जे ग्रामसेवकांकडं जे विलंबित झालेलं आहे त्यांना कारवाईचं आश्वासनही दिलेलं आहे आणि इथून पुढं ग्रामपंचायतमध्ये महिन्याला एक बैठक आणि पंचायत समितीला तालुक्याच्या बॉडीची 3 महिन्याला एक बैठक घेण्याचा निर्णय बीडीओ साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। आज पंचायत समिती पलूस येथे आपल्या पलूस तालुक्यातील दिव्यांग बांधव त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे काही गावस्तरावरचे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने त्यांनी काही निवेदन दिलेलं आहे। दिव्यांगांना ज्या गावस्तरावरती अडचण येत आहे सगळे 5% दिव्यांग निधीचा खर्च योग्य प्रकारे व्हावा, तो वेळेत व्हावा आणि त्यांच्या हा खर्च होत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती। त्या अनुषंगाने निवेदन प्राप्त झालेलं आहे। निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्या मागणी देखील रास्त आहे। मी थोडासा त्याच्यावरती बघून असा निर्णय घेतोय की दिव्यांग खर्च होत असताना त्या दिव्यांगांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजेच्या अनुरूप खर्च व्हायला पाहिजे असा आदेश मी देत आहे। तसेच या अनुषंगाने आपण असा पण आदेश सर्व ग्रामपंचायत देत आहे की दिव्यांग बांधवांची प्रत्येक महिन्याला एक मीटिंग झाली पाहिजे। त्या मीटिंगमध्ये त्यांच्या अडचणी ग्रामपंचायतीने घेतल्या पाहिजेत, त्याचा लेखी अहवाल त्या मीटिंगच्या इतिवृत्त हे देखील मी त्याची मागणी करणार आहे। आणि त्याचप्रकारे आपल्या पंचायत समिती स्तरावर देखील तालुक्यातील दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील आपण साधारणतः 3 महिन्यातून एकदा या ठिकाणी बोलूया, जेणेकरून त्यांच्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचतील। ज्या अडचणी शक्य होईल त्यापर्यंत आपण आपल्या स्तरावरती सॉल्व्ह करूया। ज्या आपल्या स्तरापेक्षाही वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या अडचणी जर काही सोडवता येत असतील तर तसं देखील आपल्याला पाठपुरावा करता येईल, जेणेकरून आपल्या पलूस तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना समाजाच्या मूळ प्रक्रियेमध्ये आणण्याच्या अनुषंगाने जे काय प्रशासनाकडून करता येणं शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि ही सर्व लोक आपल्या समाजाचा मुख्य पराभव कशा प्रकारे आली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत। थँक्यू।
क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.